टाइम्स डिजिटलमध्ये आपलं स्वागत। आता आपण आहोत श्री गणेश आर्ट्स वेळम या ठिकाणी आणि आपण बघतोय की आता गणपतीला काही दिवसच शिल्लक राहिलेत आणि या कारखान्यामध्ये सगळे गणपती आता पूर्ण झालेले आहेत। फक्त आता 2 दिवसानंतर ही गणपती जाण्यासाठी सुरुवात होणार आहे। आपण ह्या कारखान्यात एकूण गणपती किती आहेत आणि किती नग इथे आहेत आणि ते गणपती पूर्ण झाले का तर त्याची माहिती आपण आता घेऊया। आपल्या सोबत आहेत या कारखान्याचे मालक, आपण त्यांच्याकडूनच ही पूर्ण माहिती घेऊया। नमस्कार, मला तुमचं नाव सांगा आणि एकूण या गणपती कारखान्यात किती मूर्ती आहेत आणि आता कधीपासून जायला सुरुवात होणार आहे? आमचं नाव सुनील गजानन गुहागरकर। एकूण मूर्ती आपल्याकडे कलरच्या मूर्ती 550 आहेत। कुठे ह्या मूर्ती रत्नागिरी जिल्ह्यात जातात की पूर्ण गुहागर तालुक्यात जातात? पूर्ण गुहागर तालुक्यात रत्नागिरी जिल्ह्यात जातात संपूर्ण। किती वर्ष झाली या कारखान्याला? ही 4थी पिढी आमची कारखान्याची। 4 पिढ्या हा तुम्ही कारखाना चालवताय। मला सांगा एकूण आता गणपती तुमचे पूर्ण झालेले आहेत, याच्यामध्ये लहान किती म्हणजे किती फुटापासून ते किती फुटापर्यंत आपल्याकडे कारखान्यात गणपती आहेत? 1 फुटापासून अगदी 6 फुटापर्यंत आपल्या कारखान्यात गणपती आहेत। मग हे सर्व गणपती वितरित होतात का? हो, सर्व वितरित होतात। आता काही दिवस शिल्लक आहेत, अजून गणपती किती बाकी आहेत? आता काय 20-25 गणपती पेंटिंग आखणी चालू बाकी आहे। हो, बाकी म्हणजे बाकी हे गणपती कधीपासून जायला सुरुवात होणार आहे? हे आमची सोमवार मंगळवारपासून सुरुवात होणार आहे। हे होते सुनील गुहागरकर, यांनी आपल्याला माहिती दिली की गणपती यांचे कारखान्यात किती गणपती आहेत आणि ते कधीपासून जायला सुरुवात होणार आहे। आपण त्यानंतर त्याने एक नवीन कारखाना गेल्या वर्षी चालू केलाय, तर त्याची माहिती आपण घेऊया। आता आपण आहोत त्याच कारखान्यामध्ये आणि या मालकाने एक नवीन कारखाना गेल्या वर्षी सुरू केलाय की जे कच्चे गणपती पेण किंवा पनवेल या ठिकाणी जे मिळायचे तेच गणपती कारखानदारांच्या सेवेसाठी त्यांनी गुहागरमध्ये त्यांच्या वेळम या गावी सुरू केलेत। आपण त्यांचा मुलगा इथे आहे, आपण त्यालाच विचारूया की गेल्या वर्षी हा कारखाना सुरू झालाय आणि ह्या वर्षी त्याच्यातून कच्चे गणपती मूर्त्या किती विक्रीत झाल्या। नमस्कार, तुझं नाव सांग। माझं नाव गौरांग सुनील गुहागरकर। 4,500 मूर्त्या कच्च्या मूर्त्या सेल झाल्या यावर्षी। मग ह्या मूर्त्या गुहागर तालुक्यात गेल्या की रत्नागिरी जिल्ह्यात पण गेल्या? संपूर्ण रत्नागिरी जिल्ह्यात गेले। अजून म्हणजे हे कारागीर तुमच्याकडे कुठून येतात? पेणहून। आता हा कारखाना वर्षाच्या 12 महिने सुरू असतो की तेवढ्या सीझन पुरता सुरू असतो? नाही, वर्षाच्या 12 महिने चालू असतो। वर्षाच्या 12 महिने। आपल्याला यांनी सांगितलंय की हा कारखाना वर्षाच्या 12 महिने सुरू असतो आणि तो सुरू होणार आहे। ह्यांच्याकडे पेणवरून कारागीर हे येत असतात आणि जवळजवळ 4,500 पर्यंत गणपती या वर्षी त्यांच्याकडून कच्चे वितरित झाले। आता आपण आहोत की त्याच कारखान्यामध्ये त्यांनी आणखी एक दुकान चालू केलंय की कलर जे लागतात गणपतीसाठी, जे पुणे, मुंबई, कोल्हापूर या ठिकाणी मिळतात, त्या कलरची सोय सुद्धा इथल्या कारखानदारांना व्हावी ह्यासाठी हा कलर कारखाना म्हणजे कलरचे दुकान त्यांनी ते शॉप खोललंय आणि त्याची हे सर्व जबाबदारी की ह्या कारखान्याला ज्यांची पडद्यामागची सूत्र हलवली जातात त्या मॅडम आहेत, मी त्यांनाच विचारतो। नमस्कार। तुम्ही गणपती सोनी पण काय तुम्हाला वेळ मिळतो का? तेवढा वेळ काढते थोडाफार। तुम्ही कलरचा एक शॉप नवीन सुरू केलाय, कोणते कलर तुम्ही गणपतीला विक्री कारखानदारात करता? मूर्तीला जे कलर लागतात वॉल्सन कंपनीचे ते आपण इथे सेल करतो। पूर्ण जिल्ह्यामध्ये जेवढे कारखानदार आहेत ते आपले होलसेलने कलर्स नेतात। टाइम्स डिजिटलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका। टाइम्स डिजिटल।